मग प्राकृतिक भूगोल म्हणजे काय बरं? तर स्ट्रॅलर या भूगोल तज्ञाने प्राकृतिक भूगोलाची व्याख्या करत असताना असे म्हटले की विविध नैसर्गिक व पृथ्वीशास्त्राचा वर्णनात्मक अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. यांच्या मते प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीवरील नैसर्गिक घटक हे शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्णनात्मक पद्धतीने अभ्यासले जातात. त्यानंतर मिल या शास्त्रज्ञाने प्राकृतिक भूगोलाची व्याख्या करत असताना भूपृष्ठाशी निगडीत असणाऱ्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल. या ठिकाणी भूपृष्ठ, मग या भूपृष्ठाच्या अनुषंगाने त्याला निगडीत असणारे जेही नैसर्गिक घटक असतील या घटकांचा अभ्यास करणारी भूगोलाची शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल होय अशी व्याख्या केली. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर भूपृष्ठ किंवा नैसर्गिक घटक हे विचारात घ्यायचे असतील तर ते वेगवेगळ्या घटकांमध्ये वर्गीकरण करायचे असतील तर कोणकोणत्या घटकात करता येईल? तर यामध्ये आपण मृदा किंवा भूपृष्ठ भाग, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या घटकांचा विचार करू आणि हे वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागले जाऊ. पण जेव्हा हे घटक आपण विशिष्ट अशा प्रकारचे मृदा घटक म्हणजे शिलावरण, वायू घटक म्हणजे वातावरण, जल घटक म्हणजे जलावरण आणि जीव घटक म्हणजे जीवावरण हे 4 आवरण आणि त्या आवरणांमधला सहसंबंध शास्त्रशुद्ध पद्धतीने, वर्णनात्मक पद्धतीने आणि सहसंबंधात्मक दृष्टिकोनातून जेव्हा स्पष्ट करू तेव्हा तो अभ्यास देखील प्राकृतिक भूगोल होतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाची अत्यंत सोपी अशी व्याख्या करायची असेल तर शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा शास्त्रशुद्ध, सहसंबंधात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यास करणारे भूगोलशास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय अशी व्याख्या आपल्याला करता येते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरद्वारे भूगोल म्हणजे काय, इरॅटोस्थेनीस यांच्या मते भूगोल म्हणजे जिओग्राफी, तो 2 शब्दांपासून बनलेला शब्द आहे. ग्रीक शब्द जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन, म्हणजे पृथ्वीचे वर्णनाशी सर्वप्रथम भूगोलाचा अर्थ किंवा व्याख्या केली जात होती. काळाच्या ओघात या विषयाचं स्वरूप बदलत गेलं, ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं गेलं. यानुसार भूगोल विषयाच्या व्याख्या बदलत गेल्या. भूगोल विषयाची व्याख्या जसजशा बदलत गेल्या तसतसं भूगोल विषयाची व्याप्ती देखील विस्तारत गेली. विस्तारलेल्या व्याप्तीबरोबर या भूगोल विषयाचा सिस्टमॅटिक अभ्यास करता यावा म्हणून नैसर्गिक घटकांशी निगडीत असणारी स्वतंत्र उपशाखा व मानवी घटकांशी निगडीत असणारी स्वतंत्र उपशाखा निर्माण करण्यात आली. नैसर्गिक घटक केंद्रबिंदू मानून जी भूगोलाची शाखा अभ्यास करते तिला प्राकृतिक भूगोल म्हणतात, तर मानव हा केंद्रबिंदू मानून जी प्राकृतिक भूगोलाची शाखा अभ्यास करते तिला प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल असे म्हणतात. अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलाच्या 2 शाखा पाडण्यात आल्या आणि त्यातील प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची मुख्य शाखा आहे. अशा पद्धतीने त्या प्राकृतिक भूगोलामध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण या नैसर्गिक घटकांचा शास्त्रशुद्ध, सहसंबंधात्मक, विश्लेषणात्मक अभ्यास केला जातो. या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओद्वारे प्राकृतिक भूगोलाची ओळख झाली असेल. थोडक्यात काय, तर प्राकृतिक भूगोल ही भूगोल विषयाची एक प्रमुख शाखा आहे ज्यामध्ये विविध आवरणांचा सहसंबंधात्मक नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला जातो. धन्यवाद.